नारायण
आई आश्चर्य वाटू लागलं ते तुझ्या बाबत मला कारण स्वकर्तव्य मी पूर्ण करत असते वेळी आई अगदी भक्तांची इच्छा पूर्ण करत असताना तुझी हात मला ऐकू येऊ लागली. मग आई सांग या गणेशाला या कैलास पर्वती का पाठवले का? आज आमचे परमप्रिय भक्त म्हणजे शेषनाग शिवशक्तीचे एकनिष्ठ भक्त आज यांच्या जीवनात घडणारा प्रसंग नवे नवे दैवी तत्वाला कलंक आणि एका पितृदेवतेचा जर का अपमान होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी वाद स्थापनेपर्यंत झाले. आई गंधर्व बोलता बोलता बरंच काही बोलून गेले. माता पित्याच्या तत्वाला कलंक लागू लागला. भक्तावर संकट निर्माण झालंय. आई अगं शेषनाग फक्त तुमचाच भक्त नव्हे तर या गजाननाचा एक परमप्रिय भक्त होय म्हणून स्वतःचा येतो पवित्र म्हणून त्या माझ्या उदरी मी केवळ माझ्या संपूर्ण देहाभोवती येते आणि हा माझा परमप्रिय भक्त होय. मग आणि तू म्हणालीस माझ्या भक्तावर संकट काय करशील ते आई मला सांग हे संकट आणलं तरी कोण या नेमकं घडलं तरी का? या शेषनाग यांच्या जीवनात त्यांची कन्या म्हणजे सुलोचना रावण पुत्र मेघनाद यांच्याशी प्रेम झालं. आई अगं रावण पुत्र मेघनाद म्हणजे तुम्ही वेगळा ना वेगळं आपचा स्वकीय आपुलकीचा अगं माझा मेहुणा तरी सुद्धा आणि तो मेहुणा प्रेमच्या कन्येशी त्यांना प्रेम म्हणजे आई अगं आता लग्न होणार की काय? कारण आता तुझ्या नेत्रासमोर दोन बाजू उभ्या राहणार आहे. एका दिशेनं तुझा परमप्रिय भक्त बाळ आणि एका दिशेनं तुझं नातं. मग भक्त अगोदर की नातं अगोदर याचा विचार तू करायचा आहे. कारण त्यांचं प्रेम झाल्यानंतर ही वार्ता शेषनाग यांना समजतात. लंकाधीश रावण हा यांचा वैरी होय. एवढंच नसून यांच्या राज्यात जाऊन त्याला हैदोस मांडला यांना राज्यहीन केलंय. अर्थात हीच चिंता मनाच्या ठिकाणी ठेवून हेच दैवी तत्व आहे. या दैवी तत्वाचा अपमान स्वतःच्या कन्येकडून होतोय म्हणून तिला समजावूनही सांगितलंय. पण त्या कन्येनं काय केलंय? जन्माला त्या बापाचा विचार न करता हे आज मिळाल्या प्रेमाचा विचार करून या बापाचा धिक्कार करून बापाचा अपमान करून या बापाची माया स्वतःच्या पायीकडून त्या मेघनादाचा हात उंची गेले. आता मी यांना शब्द दिलाय एका बापाचा अपमान या विश्वात केव्हा येऊ देणार नाही. तुमच्या कन्येला सुखरूपाने आणि या मेघनादाला शासन करेल. आई मेघनादाला शासन करेल हे तुझ्या अंततील शब्द नक्कीच नव्हेच तर माझा परमप्रिय भक्त म्हणजे शेष होय. हे शेष आईच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा मूर्तिमंत सत्यता अगदी तुझ्या मनाविरुद्ध तुझी कन्या मेघनादाशी लग्न करण्याचं माझा विकार करून तुझा धिक्कार म्हणजे पुरेपूर तुझा निवड नकार आहे का? माझा पुरेपूर या विवाहाला नकारच आहे. मग तुझा जर नकार असेल आणि तुझा जर धिक्कार न करू तर मेघनादाला जर का अपमान नाही केला असेल तर या विश्वात आपलं स्वकीय सगळे सोयरे फार वेगळे पण देव आणि भक्त हे नातं फार वेगळं आहे. देवापेक्षा एका मात्र श्रेष्ठ ठरलं तो म्हणजे भक्त. अर्थात भक्तासाठी मी जाईल. आई एवढंच नव्हे तर तेव्हा माझ्या भक्ताचा अपमान नव्हे तर हा अपमान आणि तुझाही होय. अर्थात तुझे शब्द सत्य करणं एका पुत्राचा धर्म झाला म्हणून तुझ्या आज्ञेप्रमाणे जरूर त्या मेघनादाला मी शासन करणच करेन. मला निघाल माझ्या भक्ताला न्याय देण्यासाठी तुझा शब्द सत्य
किंवा योगायोग घडवून आणावा लागला तो केवळ तुझ्याच मुळे. माझ्या मुळे योगायोग आपल्याला ठेवावा लागला अगदी तेव्हा तुझ्या बोलण्याचा मतदार आपल्या माझ्या घरी नाही आहे. पण हे मला बोलण्याचा मतदार तुझ्या ध्यानी नाही आहे. हे मेघना सांगत तू निघालास तो कुठ्यावर लंकेच्या दिशेने. लंकेच्या दिशेनं तुझ्या समयचे आहे ते म्हणजे शेष कन्या सुलोचना होय. हे तर अगदी सत्य. निश्चितच. मग सांग तुम्ही उभय तर तुम्ही दोघेही लंकेच्या दिशेनं निघाला. होय देवा. तुझा देवानुभव अगदी शेष नागाशी ठरव. कारण त्यांची इच्छा आणि त्यांच्या मनाविरुद्ध अगदी तुम्ही वागू लागला. त्यांना पटलं नाही म्हणून तुम्ही प्रतिकार केला आणि अखेर त्यांच्या तिथून तुम्ही माघारी फिरला. हे तर सत्य ना. होय देवा. म्हणे तुमचं एकमेकावर प्रेम जडलं. मला सांग प्रेमाचं रूपांतर तुम्हाला लग्नात करायचं. मग लग्न झाल्यानंतर सुखी संसार नव दाम्पत्याचा सुरू होतो. मग तो सुरू होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आशीर्वाद कोणाचा लागतो? मात्या पित्यांचा. होय ना. समजा माता पित्याचा आशीर्वाद न मिळता त्या माता पित्याच्या नयनातून आसव्या धरतीवर टपकली तर ते दाम्पत्य सुखी राहू शकेल का? देवा हेच जाणून या विश्वाच्या ठाई 16 संस्कार शाश्वत ठेविले गेले आणि या 16 संस्कारापैकी 15वा संस्कार म्हणजे विवाहाचा संस्कार. हा विवाहाचा संस्कार प्रत्येकावर घडत असतो आणि तो मात्या पित्याच्या अनुमतीने घडावा याला सुद्धा धर्मशास्त्र आहे. आणि पण तो विवाहाचा संस्कार घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. शेषाकडे ज्या नियमाप्रमाणे त्यांच्या कन्येची मागणी केली ज्यार्थी मागणी केली त्यार्थी त्यांनी कन्येचा हात त्या मेघनाथाच्या हाती द्यायला हवा होता. तुझ्या मताला तू मागणी केलीस पण त्याने तुला निर्मळ नकार दिला. होय. तो का म्हणून एकाच गोष्टीसाठी कारण माझ्या पित्यानं त्यांना नामोहर ठेवलं. त्यांचं वैभव प्राप्त केलं होतं आणि याच उद्देशाने त्यांचे नकार दर्शवला. पण ते वैरत्व मिटलं जाऊ शकतं. ज्या नात्यानं वैरत्व मिटलं जाऊ शकतं मग हे वैरत्व मिटवण्यासाठी त्यांनी कार्यरत का म्हणून राहणे. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला महत्व आहे की नाही? निश्चितच. मग त्याचप्रमाणे लंकादेश रावण म्हणजे तुझा पिता त्या शेष नागाला पदच्युत केलं अर्थात त्याच्या पाताळावर त्याला अधिकार मिळविला. शेवटी मला सांग एका राजकर्त्यापासून दुसरा राजकर्ता हारला तर त्याला अपमान वाटणार की नाही? जेव्हा तरी अपमान वाटला असला तरी तो मान पुनश्च मिळवून देण्यासाठी मी स्वतः कार्यरत राहणार होतो. हे शब्द माझे होते. मग या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांनी सुलोचनेचा हात माझ्या वतीनं स्वहस्ताने दिला. मेघनाथ, तू वचन द्या तू सांगावं आणि त्याने ऐकावं अशा प्रकारचा भेट तर प्रत्येक पित्याचा परिपूर्ण अधिकार पोचतोय. ज्या कन्येला आपण लहानाची मोठी केली त्या कन्येला तिच्या सुखाच्या जीवनासाठी सुखी संसाराचा साथीदार कोण बघावा कोण निवडावा हा प्रत्येक पित्याचा अधिकार झाला. मग तो अधिकार त्याने मान्य केला. यात शेषनाथ कुठावर तुला तर अधिकार जरी मान्य असता सुखी संसारिक जीवन व्यक्ती ही प्रत्येकाची कन्या करत असते तिच्या मनाप्रमाणे. जर का वर मिळणार असेल संसार सुखाचा होऊ शकेल का? अगदी तुझं म्हणणं योग्य आहे. पण याचा प्रश्न असा नव्हे की पित्यानं केलेलं प्रत्येक लग्न अगदी मुलीचं भवितव्य कधी उज्ज्वल झालं नाही. कारण ज्यावेळी प्रत्येक पिता आपल्या कन्येचं लग्न करतो त्यावेळी आपल्या मनाप्रमाणे आपल्या कन्येला साजेल शोभेल आणि त्याच्या योग्यतेचा असा वर शोधेल आणि त्या वरासमोर लग्न करून देत असतो. मग त्याचप्रमाणे जर शेषांची इच्छा असेल तर यात काय त्याचं चुकलं? देवाच्या सुलोचनेची सुद्धा इच्छा होती माझ्याशी विवाह करण्याचा. मग तिचं कुठं चुकलं होतं? तिचं चुकलं की नाही हा प्रश्न वेगळा राहिला. पण तो एका राजकर्त्याचा पुत्र आहे अर्थात तुझ्यावर
लागलेच आहे. नकळले हुकण्याचा अर्थ तू केव्हा समजू शकतो. आता पित्याला जर का आपल्या कन्येला त्या वधूवरांना आशीर्वाद दिला नसेल तर त्यांचं जीवन कधीही सुखी होत नाही. तर त्या बापाच्या नयनातून उतरणारे असं अगदी त्यांना दुःख भोगावी करतात. तेव्हा तुझं आणि माझं नातं आहे ते फार वेगळं आणि त्याच नात्यामुळं एकदा तुला मी समजावण्यासाठी इथवर आलं. जी सुरोधना तुझ्या समवेत आहे तिला माझ्या सवयीत कर. तेव्हा तेच नातं पुढे घेऊन जाणार असेल तर त्याच नात्याचा हेतू तुला सांगतोय. त्याच नात्याचा ध्यान राख आणि माझ्या विवाहाची तयारीला सुरुवात करा. त्याच नात्याचं ध्यान देवानं केव्हाच राखलं पण तुझ्यापर्यंत आता तो आरोप माझ्या जीवनातील सुख सोहळा हा रोखण्यासाठी तू कामून करतोय. कारण जीवनात पुढं दुःख सोहळा होईल याचा विचार मी तुला पाहुणा म्हणून करतोय आणि मेहुण्याचं सुख पाहणं हे माझंही कर्तव्य आहे. म्हणूनच जे तू करतोस ते त्या पित्याच्या अगदी मनाविरुद्ध करतोस. याचा परिणाम विपरीत होईल. तेव्हा सुलोचनेला माझ्या स्वभाव तो काय परिणाम होईल तो हा मेघनाथ भोगण्यासाठी तत्पर आहे. वचनाच्या पूर्ततेसाठी मी तिला वचन दिलंय आणि माझ्या वचनाच्या पूर्ततेसाठी सुलोचनाची विवाह करणार. या विश्वात त्याचा पितात काय हे विश्व माझ्या विरोधात उभं राहिलं तर या विश्वावर मान करून सुद्धा या विश्वावर मनाप्रमाणे सुलोचनेचा विवाह माझ्याशी करून माझ्या वचनाची पूर्तता नव्हे माझ्या प्रेमाची पूर्तता विवाह करवी हा मेघनाथ तुझ्या वचनाची पूर्तता तू करणार आहेस. तद्वत वचनाची पूर्तता मी सुद्धा करणार आहे. तुमच्या पार्वती मातेनं त्या शेषाला अभिवचन दिलंय. तुमच्या मनाप्रमाणे सारं सर्वस्व घडवील. सुलोचनाची मुक्तता करण्याचा स्वतःच्या आईच्या शब्दासाठी आणि तिच्या वचनासाठी हा विघ्न आता इथपर्यंत आलाय. स्वतःच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी नातं क्षणभर बाजूलाच ठेवतोय पण या देवावर मात हा मेघनाथ करे. देवावर मात पण देवावर मात तू करशील. अरे जगच्या पित्याला रावणाला माझ्यावर मात्र शक्य झालं नाही. तू काय करणार. अरे ज्यावेळी त्याला कण्णूचा शमन करायचा होता बाहुबली स्फुरण पाहू लागले त्या कण्णूचा शमन करायला सागता योद्धा होता. त्याच वेळी अरे त्याच्या कण्णूचं शमन मी केलंय तर तू काय करशील. मग देवा पण स्वतःच्या सुलोचनेच्या प्राप्तीत तुझ्यावर मी प्रतिकार करेनच रे. पण जी माझी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे मातेच्या इच्छेच्या मुद्द्याने तू पुढे सांगतोय अगदी त्याचप्रमाणे स्वतःच्या इच्छेच्या मुद्द्याने हा मेघनाथ तुझ्या समोर वाहतोय. मेघनाथ किंवा स्वतःच्या इच्छेसाठी सारा सर्वस्व घडत आहे. इच्छा ही गुप्तता भावना आहे. ती अगदी भावनेच्या आली गेली त्याचा नाश झालाय आणि तोच नाश तू स्वतःहून जवळ लावून घेतोय. मग देवा तो नाश तर माझ्या जवळ असेल असं नसतं त्या नाशाची हातमिळवणी करे पण माझ्या मनाप्रमाणे जी विला होईल तिच्याशी विवाह करे. आता खतरे प्रयोग असेल माझ्या आईच्या तत्वाला करायला लावलं असेल मात्र वचनासाठी आणि आईच्या शब्दासाठी तुझा माझा नातं काढण्याशी करून वैरात मी स्वतः हरे रूप दिवासे हरे रूप दिवासे
याला कारण तू आहे. मी समजुतीचे शब्द तर ऐकले असतेच तेव्हा आम्हाला हे करावं लागलं. तेव्हा समजुतीच्या शब्दात अरे आपण की माया ममतेचा नाता तोडायला गेलास. चित्ता तुला बाप आणि मुलगी हे नातं कळालं नाही. तुझं माझं नातं तुला कधी कळालं नाही तर तुला शासन करो हा माझा धर्म आहे. मग तुला याचा पुढे काय करता आम्ही दरबारी आलो. त्याला बंदिवान तुझा अपराध आहे, तुझा गुन्हेगार तुझ्या वेगळाच बरोबर आहे. बंदिवान केलं. बरं झालं. पण देवा काय ते? मस्त बंदिवान केलंय ना. कोण त्याला बंद केलं असेल तर बोल. याचं तोंड बंद होणारच आहे. काही क्षणापूर्वी बंद होत आलं, आता ते बंदच होणार. तेव्हा अपराधी व्यक्तीनं जास्त बोलू नये. तू आता गुन्हेगार आहे तेव्हा म्हणून बंदिवान आहे. मुक्त होतास तेव्हा सुद्धा काही बोलू नये. त्याच्यामुळं तू आता बोलू नकोस. तुला बंदिवान करायला चित्त हवं हे तू याच्या बाबत काय देवा बरं नेमकं सांगतोय तुला. त्याला शासन तू घडवलं. त्याला बंदिवान तू घडवलं. आणि आता तू दिलेली जबाबदारी मी पूर्ण करतो. म्हणजे पापाचं नसतं मी बाजूला राहिलो. त्याची चिंता तू सोड. होय ना. तुझ्यासाठी मी सदोली उपाय करा असा शब्द मी तुला दिलेला. देवा